शेवटी तुकोबरायाला कळकळून म्हणावं लागलं. नवे नवे तर त्यांना दंडवत देखील आपल्या पुढं घालावा लागला. का की आम्ही त्या गोष्टी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करत नाही. म्हणावं लागलं, सकळांच्या पाया माझे दंडवत, नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका. कारण आयुष्य थोडं आहे आणि त्या थोड्याच्या आयुष्यामध्ये आपण काय करतोय, नाशाच्या दिशेने आम्ही चालत आहे. म्हणून त्या दिशेने न चालता आमच्या मागे या, असं कोण म्हणतात, ते संत म्हणतात. ते आमच्या मार्गाने चालले तर निश्चितपणे सद्गती प्राप्त होणार आहे. विनंती आहे तुकोबरायाची की काय करा, उद्धाराच्या गोष्टी प्राप्त करून शिका, उद्धाराच्या गोष्टी स्वीकार करा. जे सत्य आहे त्याला सत्य माना, जे असत्य आहे त्याला असत्यच माना. या गोष्टीमध्ये फार मोठा अर्थ आहे. जी असत्य गोष्ट आहे आम्ही तिला सत्य मानतो आणि जी सत्य आहे तिला आम्ही काय करतो, असत्य मानतो. आणि कधी कधी सत्याच्या गोष्टीला सत्य मानून देखील आम्ही तिकडे दुर्लक्ष करतो. परमार्थ सत्य मानतो आम्ही, ठीक आहे, विश्वासही ठेवला आणि ती सत्य पण आहे, पण याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि जे असत्य आहे कधी कधी आम्ही त्याला सत्य मानतो आणि त्याच्याकडे जास्त लक्ष केंद्रित करतो. मनाने त्याला सत्य मानलं पण ते असत्य होतं आणि त्याच्याकडे लक्ष गेलं आणि ते जीवनामध्ये तुम्हाला जास्त प्रकारे आवडायला लागलं आणि त्याच्यामध्ये गुंतत तुकोबराय म्हणतात शेवटी नाश झाला. कुणाचा? त्या व्यक्तीचा. पण नाश झालेल्या व्यक्तींकडे आम्हाला पाहत नाही. न देखवे डोळा येतो कळवळा, धावून या बुडतसे हे जन. न देखवे डोळा येतो कळवळा, धावून म्हणून या. आम्हाला कळवळा येतो कुणाचा? आम्हाला सर्वांचा. संत उदार आहे. उदार असलेल्या संतांना आमचा कळवळा येतो. म्हणून त्यांना कळकळून दंडवत घालून म्हणावं लागलं. एवढी नम्रता त्यांनी आमच्या पुढे धारण केली. का? कशासाठी? की आमचा उद्धार होण्यासाठी. विठ्ठल म्हणून स्वार्थरहित भक्ती आम्हाला करायची आहे आणि तेच आम्हाला काला शिकवत आहे. या कालेच्या अनुषंगाने आम्हाला काय घ्यायचं आहे तर ब्रह्मविभूर प्रसाद घ्यायचा आहे, ब्रह्मरूपी प्रसाद घ्यायचा आहे. या दहीहंडीमध्ये भगवंत साक्षात विराजित आहे. तो ग्रहण केल्यावर आम्हाला मोक्षता प्राप्त होणार आहे, प्रत्येकाला होणार आहे. त्या अवलंबाने, त्या क्रियेने आम्ही उत्तम प्रकारे आता कर्म करत आहे, देवाचं चिंतन करत आहे. आणि चिंतन करत असताना फक्त चिंतन कुठलचं पाहिजे तर म्हणे केले देवे गोकुळी. भगवंताने ज्या लीला केलेल्या आहे गोकुळामध्ये त्या लीलांचं गायन हे सर्वात उत्कृष्ट चिंतन आहे. या चिंतनापेक्षा दुसरं चिंतन व्यर्थ आहे. विठ्ठल म्हणून आपल्या सर्वांना ठाऊक आहे, माहीत आहे भगवंताचा अवताराचा कालावधी. भगवंताने जन्म घेतला कुठे? कारागृहामध्ये. का घ्यावा लागला? का जन्म घ्यावा लागला? की याच्यामुळेच घ्यावा लागला आहे की नाही. भक्तांवर संकट आहे, हा भक्त करत आहे. अभक्तांचा नाश करण्यासाठी, भक्तांचा उद्धार करण्यासाठी भगवंताला वारंवार यावं लागतं. या अनुषंगाने भगवंताने द्वापरयुगामध्ये कंसाच्या कारागृहामध्ये वसुदेव देवकीच्या मध्यस्थीमध्ये अवतार धारण केला. अवतार धारण करत असताना 8वी संतान होती आणि म्हणून तुम्हाला सर्वांना माहीत आहे आज्ञा केली. कुणाला? वसुदेवाला. कुणी? भगवंताने पहिली आज्ञा केली. कोणती आज्ञा केली? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. अखंड जीवन देवाने आज्ञाच केलेली आहे बरं का. विचार करा तुम्ही, पहिली आज्ञा भगवंतांनी कारागृहामध्ये केली.
दुसऱ्यांना उपदेश करत असताना भगवंतांनी आज्ञा दिली आहे. आणि पहिली आज्ञा होती, नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला. पहिली आज्ञा केली बालवयात असताना वसुदेवाला, मला काळगृहातून उचलून टोपलीत ठेवून तू कुठं घेऊन जा, गोकुळामध्ये घेऊन जा आणि तिथलची माया तू इथं आण, इथं ठेव. या अनुषंगाने संध्याकाळी रात्रीच्या प्रहरी वसुदेवाने तीच क्रिया केली. भगवंताला टोपलीत ठेवलं, कारागृहाचे द्वार उघडले. भगवंत तसेच वसुदेव गोकुळामध्ये आले. भगवंताला ठेवलं, मायेला उचललं, पुन्हा मथुरेत गेले. तिथे सकाळ झाल्यावर रोजच्याप्रमाणे कंस आला आणि आल्यावर कंसाने पाहिलं की कन्या झालेली आहे, पण शेवटी सांगता येत नाही. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाली चतुर आहे. कधी स्त्रियाचाही अवतार धारण करतो, मोहिनीचा केला नव्हता का, हे की कधी कधी इतर अनेकांचा अवतार धारण करतो. या स्त्रीच्या रूपात जर तो असला म्हणून यालाही आम्ही काय करणार, ठेवणार नाही. जसं उचललं आपटणार तेवढ्यात मायेने आपलं रूप धारण केलं. हे कंस माझ्या अगोदर तुझा काळ जन्माला आलेला आहे, जन्म झालेला आहे, म्हणून तयारीला लाग विठ्ठल. तो तयारीला लागला. पण इकडे गोकुळामध्ये महाराज सकाळी ज्यावेळेस गवळणी पाहितलं की भगवंतांचा जन्म आहे, म्हणजे मुलाचा जन्म आहे, आनंद गगनात मावेना. गवळ म्हणती वो म्हणती गवळणीला, पुत्र झाला वो झाला यशोदेला. म्हणती वो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. म्हणती वो म्हणती गवळणीला, पुत्र झाला वो झाला यशोदेला. म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एकी पुढे वाटी सुंट बने, एक धारे पुढे वाटी सुंट बने. वन भरून यासाठी नंदा घरी झाली जाती. वन भरून यासाठी नंदा घरी म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती ओ म्हणती गवळण, गवळण म्हणती ओ म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. दुनिया तोरणे करती कथा गाती गाणे. दुनिया तोरणे करती कथा गाती गे. ओ बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. घरानंद भयो जय कन्हैया लाल. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल. ओ नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल. आनंद घरानंद भयो जय कन्हैया लाल. ओ हाथी दिनो घोडा दिनो और दिनो बालक. हाथी दिनो घोडा दिनो और दिनो बालक. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल. आनंद भयो जय कन्हैया लाल. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल. हे नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल. कृष्ण भगवान वा, तुम्ही तर माझा अख्खा पुढचा भाग सांगून टाकला. सर्वांना कळालेला आहे. भगवंताचा जन्म झाला. एका गवळणी दुसऱ्या गवळणी सांगितलं, आनंद वाढला. इकडे नंदबाबाला कळालं, त्यांनाही आनंद झाला. आता भगवान श्रीकृष्ण पाळण्यामध्ये विराजित आहे. सर्वात प्रथम गिराईक लागलं, है की नाही? ग्राहक आलं. कोणतं आलतं? हां, सर्वात प्रथम कोणतं ग्राहक आलतं देवाकडे? पुतना मावशी आली, है की नाही? सर्वात प्रथम ग्राहक लागलं, पुतना मावशी आली. यशोदेला सांगितलं, मी तुझी अशी तशी 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 अशी अशी आहे आणि मी आता इथं आलेले आहे आणि मी कामाच्या संबंधाने आहे, अनेक गोष्टी, अनेक कारणास्तव
पुतना मावशी सुंदर स्वरूप धारण करून आतमध्ये प्रवेश केला. नंदबाबाच्या घरामध्ये आलेले आहेत. इकडे माता यशोदा आतमध्ये गेली काही कामानिमित्त. तर पुतना मावशी बसली त्या ठिकाणी. कोणी नाही आहे म्हणून डाव साधायचा. भगवंत विचार करतात, पहिलं ग्राहक लागलं आहे की नाही. पण ते ग्राहक लागलं पण ते पुरुष नसताना महिलाच लागली, स्त्रीच लागली. मागच्याही रामावतारामध्ये पहिल्यांदा मला स्त्रीलाच मारावं लागलं, ताटिकेलाच मारावं लागलं. ह्याही अवतारामध्ये मला हिलाच मारावं लागू राहिलं. नेमकं भानगड काय? सर्वात जास्त ज्या जाऊन द्याचा विठ्ठल हो, पण संख्या जास्ती आहे ना, है की नाही. त्याच्यामुळे काही बोलता येत नाही. यत्र पूज्यन्ते नारी, नारीचा सन्मान करायला लावलेला आहे शास्त्राने. अनेक इकडे सांगितलेलं आहे श्री नरकस्य द्वारम, ग्रंथामध्ये दोन्ही सांगितलेलं आहे. नारीचा सन्मान करा, महिलेचा सन्मान करा. अनेक इकडे सांगितलं नारी नरकस्य द्वारम, नरकाचं द्वार काय आहे आहे. त्याच्यामुळे आम्हाला कोणत्या द्वारातून जायचं आणि कोणतं द्वार स्वीकारायचं हे आमच्या हातात आहे. विठ्ठल भगवंताने विचार केला काही हरकत नाही. तर ग्राहक लागलेला आहे, बुणी तर करावी लागेल. पण बुणी करायची म्हणजे कशी करायची? नेमकं हिनं आता मावशीचं रूप धारण केलं. मावशीचं रूप धारण केलं म्हणजे माझ्या आईची ही मावशी आहे, म्हणजे माझी देखील आई आहे. मग हिला तर आता मारता येणार नाही. मग काय करावं? म्हणे अगोदर तिला तिची तयारी करून द्या, आहे की नाही. म्हणून धरलं तसं स्तनामध्ये विष भरून आणलं होतं, धरलं तसं छातीला लावलं. आणि छातीला लावल्यावर भगवंताने एक 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 शोषून घेतलं. मज्जा प्राणम तिष्ठन्तीम सर्वता. भगवंताने एक एक सगळं शोषून घेतलं. पंचमहाभूत शोषून घ्या. आधी प्राण शोषला, आहे की नाही, क्रियाकर्म शोषलं, मज्जा शोषली. 5 तत्व शोषून घ्यायला ज्यावेळेस सुरुवात केली, 5 तत्व म्हणजे जल अग्नी वायू आकाश पृथ्वी, 5ही तत्व ज्यावेळेस भगवंताने शोषून घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस त्या पुतनेला दाह सोसवेना. तिच्या स्तनामध्ये जो दाह उत्पन्न होत होता तिला तो सोसत नसल्यामुळे त्या मावशी झालेल्या पुतणीने पुन्हा आपलं रूप धारण केलं. मग भगवंताला कळलं आता हिला सोडायचं नाही. दाह झाल्यामुळे विराट असं रूप धारण केलं आणि रूप धारण करता करता नंदाच्या वाड्यातून बाहेर पडली आणि भगवंताने तिचा वध केला. वध केल्यावर सर्वजण जमले आणि सर्वजण जमल्यावर महाराज ज्यावेळेस त्या पुतणीला जाळण्यात आलं त्यावेळेस तिच्या शरीरातून कापुरासारखा सुगंध बाहेर पडला. लोकांनी विचारलं तुकोबरायाला सुगंध कसं काय बाहेर पडला? ही तर राक्षसिनी होती. तुकोबराय सांगतात की भगवंताच्या हातातून तिचा उद्धार झाला, भगवंताचं मुख तिच्या स्तनाला लागलं म्हणून कर्पुरासारखा सुगंध तिला प्राप्त झाला, म्हणून तिची सद्गती झाली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून किती मूर्ख नालायक असला तरी भगवंताच्या हातातून त्याचा उद्धार होत असेल तो त्या सद्गतीला प्राप्त होऊ शकतो. याच्यातून हे घेण्यासारखं आहे. त्याच्यानंतर पुतना मेली, कंसाला कळालं. त्याच्यानंतर दुसरं ग्राहक पाठवलं. ब्राह्मणाच्या आवेशामध्ये दैत्य, आहे की नाही, पाठवून दिलं. जानवा गळ्यामध्ये आहे, धोतर आहे, पंचांग आहे, गीता हातामध्ये, शास्त्र पंचांग हातामध्ये आहे, कुंडलिका हातामध्ये आहे आणि आले. नंदबाबा आणि यशोदा माता सांगते की ब्राह्मण देवता आलेले आहे. नक्की हे आपल्या मुलाचं भविष्य सांगू शकते. आता ही फार मोठी कथा आहे तुम्हाला माहिती, पण आम्हाला करता 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 आमटीकडे पोचायचं आहे म्हणून ते लवकर लवकर इकडे घ्यावं लागतं. लवकर आले आणि आल्यावर सांगितलं मी उत्तम प्रकारे भविष्य जाणतो. यशोदा माता म्हणे सांगा माझ्या पुत्राचं भविष्य, आत्ता जन्माला आलेला आहे. ब्राह्मण देवता म्हणे मागचा अगोदर सांगतो म्हणे. मागच्या जन्मात हा डुक्कर होता म्हणे. डुक्कर तर खरं होता का हो? नव्हता. होता ना. वराहा अवतारामध्ये कोण होता? भगवंत, आहे की नाही, डुक्कर होते. माता यशोदा म्हणते मागच्या जन्मातलं सांगू नका, भविष्याचं सांगा, भविष्याचं. अच्छा ठीक आहे म्हणे, भविष्याचं सांगतो. पुन्हा पंचांग घडलं, जन्मकुंडलिका ओढली, भविष्य सांगतो. येत्या पुढच्या भविष्यामध्ये हा चोर होणार म्हणे.
हा मोठा झाला की हा चोऱ्या करणार, हा व्यभिचार करणार, हा दरोडा टाकणार म्हणे, हा सर्वांना लुबाडणार, छळणार, असे अनेक कृत्य तो भविष्यामध्ये करणार आहे. माता यशोदेला वाटलं तर काय करावं, याला काही शांती भिंती नाही का, ह्या कार्याला शांती भिंती नाही का, माझ्या पुत्राला शांत करण्यासाठी भविष्यामध्ये अशा घटना घडू नये म्हणून काही शांती भिंती आहे का. गुरुजी म्हटले आहे ना म्हणे, शांती आहे ना. एक खड्डं खांदावं लागेल, त्याच्यामध्ये याला ठेवावं लागेल आणि 3 ट्रका माती टाकावी लागणार आणि माती टाकली की याची शांती झाली. विठ्ठल हो. माता यशोदा गडबडली. हे सांगत असताना काय करावं टेन्शनमध्ये साईडला सरकली. चक्कराची सुधारणा झाली आणि झाल्यावर इकडं भगवंत विचार करतो, हा माझी शांती करायला आला. पहारे याच्याकडे म्हणून पहारे म्हटल्यावर वरोठे गोळा झाले, बाजी गोळा झाल्या, चौरंग गोळा झाले. आता ज्या चौरंगावर हा बसलेला होता आणि पाठीमागं पाठ टेकून जो चौरंग होता आणि पुढं जो चौरंग होता, खालचा चौरंग म्हटला बाकीच्या चौरंगाला, तुम्ही काही करू नका, मी याला उतनं करतो. मागचा म्हणतो मी याच्या पाठीत गुत्ता घालतो, पुढचा म्हणतो मी याचं तोंड फोडतो. यांच्यातच भांडणं लागले. करता करता खूप खूप त्रास मला त्याला झाला. त्रास झाल्यावर पळणार तेवढ्यात एक बाज आडवी आली आणि त्याच्याही पुढं उडी मारणार म्हणून पुढची बाज आडवी आली. बाजी आडव्या येता 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 महाराज जानवे फाटले, नाही धोतर फाटले, जानवे तुटले म्हणून पुढं पळता 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 कंसाच्या दरबारामध्ये गेला. कंस म्हटला, चांगल्या प्रकारचं भविष्य पाहिल्यामुळे, उत्तम प्रकारे दक्षिणा दिल्यामुळे, रस्त्यामध्ये चोरांनी धरलं म्हणून दक्षिणा घेतली, म्हणून दक्षिणा घेत असताना तुला मारलं का. तो म्हणतो, हे चोराचं काम नाही, हे चोर कमी पण तो चोर पुराण प्रसिद्ध आहे. पुराण प्रसिद्ध चोर, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार, केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी विटेवर, पंढरपुरी विटेवर, भक्त पुंडलिकासाठी, भक्त पुंडलिकासाठी, भक्त पुंडलिकासाठी. कसा आहे तो पुराण प्रसिद्ध चोर आहे आणि त्या चोराचं हे कृत्य आहे. म्हणून विठ्ठल कंसला टेन्शन पुन्हा आलं. इकडे गोकुळामध्ये भगवंत आता थोडेसे रांगायला लागले. रांगता थोडेसे मोठे झाले. माझ्याकडे पाहत आणि पहिल्यांदा भगवंत बाहेर पडले. बाहेर पडल्यावर मुलांकडे लक्ष गेली. आता पहिल्यांदा मुलामध्येच जाणार की मोठ्यात जाणार, नाही लहानातच जाणार. भगवंतानी पाहिलं लहान लहान मुलं आहे, तब्येती बारीक आहे. का हो म्हणे, तुमच्या तब्येती का बारीक एवढ्या. तर ते पोरं म्हणतात, देवा आमच्या तब्येती आशाची. म्हणे का आशा आहे म्हणे. तर पोरं सांगतात की आमचं जेवढं काही दूध आहे तेवढं सर्व काही मथुरेला कंसाच्या डेअरीला जातं, म्हणून आम्हाला काही दूध मिळत नाही. आणि एवढंच नाही तर आमच्या गाया जर्शा आहे म्हणे, ज्यांचं दूध पुन्हा काही होत नाही. भरपूर मोठ्या जर्शा गाय म्हणे, किती दूध प्या आहे तसंच आहे. गावरान गाय नाही आहे की नाही. आता कुठं आहे, बरोबर आहे की नाही. जर्शी गाय भरपूर आहे पण गावरान गाय एक नाही. त्याच्यामुळे गावरान गाय आम्हाला घेण्यासाठी भगवंत सांगतात, ती आज धारण करा, ती घ्या, गावरान गाय घ्या, अगोदर दारापुढं ठेवा. तिचं दूध म्हणजे अमृत आहे आणि लहान बालकाला पोषक तत्व ज्या घटकातून अन्नातून मिळत नाही ते घटक त्या एका ग्लासाच्या दुधातून मिळू शकतात. म्हणून गावरान गाईचं दूध उत्तम मानलेलं आहे. जर्सीचं तसं आहे, नसल्यापेक्षा बरं आहे, पण तसं ते बरं. विठ्ठल हो, देव म्हणले काही काळजी करू नका, दूध दिले जातं ना, काही हरकत नाही.
आपण काय करू, मी तुम्हाला अन्न देतो म्हणे, मी तुम्हाला पोट भरून देतो, पण एक काम करावं लागेल, माझ्या पाठीमागं यावं लागेल. ऐक यालं तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. माझ्या मागं आले मी काय देईन, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. मी भरपूर देईन म्हणजे तुम्हाला पोट भरून देईन, फक्त काय करू माझ्या मागं यावं लागेल. देव म्हटले तुझ्या पाठीमागे यायचं, मग करायचं काय. देव म्हटले करायचं काय नाही, चोरी करावं लागेल, चोरी केल्यावरच तरच मिळणार आहे, म्हणून माझ्या पाठीमागं यावं लागेल. ते म्हटले मग दांडे बसले, मग ते मी आहे ना, मी आहे, तुम्ही घाबरू नका. जरी बसले तरी ते मला लागतील, तुम्हाला लागणार का नाही. अच्छा ठीक आहे म्हणे. चोरीचा सुळसुळाट झाला. एक घर ते घर करता करता सर्व गोकुळामध्ये चोरीचा सुळसुळाट होत असताना एक दिवस मुलांना खूप भुका लागल्या, म्हणून भगवंताने सांगितलं काही हरकत नाही, भुका भरपूर लागणार, दिवसभर उपाशी आहे ना, संध्याकाळी आपण असं घर पाहू की तिथं भरपूर असू शकतं. मला माहिती आहे कुठं जास्त मिळेल, आहे की नाही. मला संपूर्ण गोकुळामध्ये मला माहिती आहे कोणाचं किती कसं आहे, कारण की मी त्याच कामावर आहे, आणि त्या कामावर असलेलं मला माहिती असतं कोणाच्या घरात काय चालू असतं, कोण काय करत असतं. भगवंताने सांगितलं काही हरकत नाही, एक घर मला माहिती आहे, रात्रीच्या भरी या. सर्व गोपाळ पोरं एकत्र जमले. एकत्र जमल्यावर एका घरापाशी गेलं, कुलूप लावेलं होतं, कुलूप उघडलं, आतमधली तार काढली, पुन्हा एक दरवाजा उघडला. रसोई घरामध्ये गेले, तिथं एक दरवाजा होता, तो देखील उघडला, आणि उघडलं वरती टांगेल होतं. भगवंत म्हटले आपल्याला तर आता एकावर एक चढावं लागेल म्हणे, तरच याने वरचं खाली होऊ शकतं, तसं नाही येणार. म्हणून चढले एकावर एक दही हंडी केली, वरची हंडी खाली उतरली. यांची सर्वांनी या दही हंडीचा वाटप केला. लोणीला पालथं घातलं, दह्याला सांडून दिलं, माखन खाऊन घेतलं, आणि सर्व नाश करून भगवान श्रीकृष्ण आणि सर्व गोपाळ पोरं दारं कुलपा बिलपा जसे आहे तसे लावून बाहेर पळून गेले. आधी जसं होतं बाहेरचं तसंच केलं आणि पळून गेले. आणि इकडं सकाळ झाली गोकुळामध्ये. रोजच्या प्रमाणे गवळणी उठायच्या, आणि त्याही घरची गवळण उठली. आणि उठल्यावर पूर्वीच्या काळी गवळणी उठल्यावर काय करायच्या, अगोदर मंथन करायच्या, आहे की नाही. अगोदर गॅसकडे जात नव्हत्या, आता तू निघालं गॅसकडे स्टोवकडे जाण्याचं. अगोदर ते मंथनाकडे जायच्या, तिथं चातू काय म्हणजे चातूच ना, हां इरा त्याच्याकडे जायच्या. पण आता उठल्यावर सर्वप्रथम गॅसकडे जातात, आहे की नाही. त्या काळामध्ये रामाच्या काळामध्ये भरपूर फळं सकाळी खायचे. द्वापर युगामध्ये भरपूर माखन तूप भेटायचं. पण द्वापर युगामध्ये कलियुगामध्ये आता झालं काय, पहिल्यांदा गॅसकडून पहिल्यांदा चहा, आहे की नाही. तुपं गेलं, माखणं गेलं, फळं गेले, सर्व काय गेलं, पण चहा आला. आणि पहिल्यांदा चहा आम्ही पितो, आणि त्या चहाने काय काय होतं हे आम्हालाही माहिती. विठ्ठल हो, म्हणून मंथन रोजच्या प्रमाणे चालू असताना सकाळ सकाळी उठत असताना आजही ती गवळून उठली. त्या रसोई घराच्या साईडला ते चालू असतं त्यांचं, ठीक आहे नाही, मंथन करायचं काम. आतमधला दरवाजा उघडला, आणि आतमधला दरवाजा उघडून ज्यावेळेस आत गवळण गेली आणि त्यावेळेस ते दृश्य पाहिलं, तर ती म्हटली पाहते गवळण, पाहते गवळण, पाहते गवळण, पाहते गवळण, पाहते गवळणी, पाहते गवळणी.
पाहिलं, दार उघडलं. पहिली नजर त्या गाडग्याकडे गेली. काय झालं महाराज? पाहती गवळणी तवती पालथी दुधांनी. ज्यावेळेस दृष्टी त्याच्याकडे गेली, पाहिलं की काय झालेलं आहे. संध्याकाळी झोपायच्या वेळेस मी सर्व काही व्यवस्थित करून ठेवलं होतं, अडकून ठेवलेले होते. हे खाली आले कसं काय? आणि तिथलं एका मडक्यामध्ये एका घागरीमध्ये मी माखण ठेवलं, ते गेलं कुठं? दह्याचं भांडं पालथं, लोणीचं भांडं पालथं, दुधाचं भांडं पालथं, एवढे भांडे पालथे कोणी केले? आहे की नाही? पाहती गवळणी तवती पालथी दुधांनी. हे सगळं पाहिल्यावर मोठ्याने आवाज दिला, मोठ्याने आरडली. आणि आरडत असताना हा आवाज घराच्या बाहेर गेला. आसपासच्या जेवढ्या गवळणी होत्या त्या सर्व त्याच्या घरी जमल्या. आणि जमल्यावर त्यांनी विचारलं, काय झालं, कमून आवाज दिला? तर ती म्हटली, हे काय म्हणे, पहा आता हे काय झालं. रात्रीच्या भरी सुंदर अशा प्रकारे एकावर एक मडकं ठेवून मी वरती लटकवलेलं होतं. सकाळी पाहिलं उठल्या तर हे काय झालेलं आहे? सगळं दूध सांडलेलं आहे, दुधाची घागर पालटी आहे, ह्याची घागर पालती आहे, लोण्याची घागर पालती आहे. काय करावं? हे कुणी केलं असन? गवळणी सांगतात, त्या गवळणीला तुझा संशय कुणावर आहे? तर ती गवळण सांगती, माझा संशय कुणावर आहे? दुसरं चरण भारतीरंगाची अमोरे, तिरंगाची अमोरे, आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे. भारतीरंगाची अमोरे, भारतीरंगाची अमोरे, तिरंगाची अमोरे. ज्यावेळेस बाकीच्या गवळणी तिला विचारलं, तुझा संशय आहे कुणावर? तर ती गवळण म्हणू लागली, मनती नंदाची आपोरे, आजी चोरी केली खरे. मला डाऊट संशय आहे ते नंद पाटलाच्या पोरावर. म्हणे कस काय? बाकीचे तू दिसत नाही का म्हणे? म्हणून बाकीचे भरपूर पाहिले म्हणे, भरपूर मुलं गावात आहेत, त्याच्यासोबत टोळी भरपूर आहे, भरपूर पोरं आहे, भरपूर चोऱ्या करतात, पण त्याच्यावर संशय का? तर ती गवळण तिला म्हणू लागली, त्यांना म्हणू लागली की मी भरपूर विचार केला. रात्रीच्या भरी मी बाहेरून कुलूप लावलं, तार घातली, आतलाही कुलूप लावलं, आतलाही दरवाजा लावला. ही टॅग फक्त त्यालाच जमू शकते, बाकीच्या कार्ट्यांना हे जमू शकत नाही. बाकीचे भोळे आहे म्हणे, पण तो लय चतुर आहे, तो लय चालाक आहे, हे त्यालाच जमू शकतं, बाकीच्याला जमू शकत नाही. पुढं कधी काय टोळा टाकायचा हे त्याला बरोबर कळतं. तो कोणीही असो, काही भरपूर चतुर राहतात, आहे की नाही? जीवनामध्ये एवढं चातुर्याचा वापर करतात, एवढं वापर करतात, पुढं काय करायचं काही बरोबर जखमेवर बोट ठेवतात, कारण त्यांना माहिती राहतं, आहे की नाही? पुढं जखम आहे, पुढं काय आहे. बाकीचे भोळे बाबळे यांना काही कळत नाही. काही सोबत बोलत असताना एवढे कुलटवाने बोलतात, ते लवकर कळून येत नाही की भोळ्या लोकांना, पण चतुर लोकांना लवकर कळतं कोण कसं बोलले. विठ्ठल ती गवळ म्हटली, आतमधलं कुलूप उघडून पुन्हा कुलूप लावणे, आतमधली पुन्हा कडी टाकणे, पुन्हा दरवाजा लावणे, हे फक्त त्यालाच जमू शकतं. म्हणून तिसरं चरण सांगितलं, तयावी नाचे, तयावी नाचे, तयावी नाचे, तयावी दयावी
विन नासी नोहे दुसरिया ऐसी, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा नाही. हे त्याचंच कार्य आहे, त्यानेच केलेलं आहे, मी ठामपणे सांगू शकते. मग बाकीच्या गवळी म्हणू लागल्या, पण त्याने तुझा घराचा दरवाजा वाट दाखवली कस काय, आणि तुझ्या घराचा दरवाजा त्याला माहिती आहे कस काय. ते म्हणते ते तर मला कळाना म्हणे. मग तेवढ्या दुसरी गवळ म्हणली, अगं त्याला वाट कोणी दाखवली माहिती का तुझ्या घराची, आणि त्यांना इकडं आणलं कोणी. तर त्याचं उत्तर त्या गवळीने सांगितलं की त्या देहूच्या तुकोबरायाने त्याला इथं आणलं. सवे तुकया मेला तेने अगुण अनिला, तेने अगुण अनिला, तेने अगुण अनिला. सवे तुकया मेला तेने अगुण अनिला, तेने अगुण अनिला, तेने अगुण अनिला. म्हणते नंदाचे आपोरे, म्हणते नंदाची आपोरे, म्हणते नंदाची आपोरे, आजी चोरी केली खरी, आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरी. म्हणते नंदाची आपोरे, म्हणते नंदाची आपोरे, म्हणते नंदाची आपोरे, आजी चोरी केली, आजी चोरी ठोकार घुमाये, हरे ठोकार घुमाये, ठोकार घुमाये, ठोकार घुमाये, ठोकार हरे ठोकार घुमाये, 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 जय ठोकार घुमाये, जय ठोकार घुमाये, ठोकार घुमाये, ठोकार घुमाये, ठोकार घुमाये. ती गवळण त्यांना म्हटली की त्याला आणलं कोणी, तर त्याचं उत्तर आहे देहूच्या तुकोबरायाने त्यांना आणलं म्हणे. सवे तुकया मेला तेने अगुणा आणिला, म्हणती नंदाची आपोरे, आजी चोरी केली खरे. त्या मेल्याने आणलं म्हणे, म्हणजे कोणी तुकोबरायाने, त्याने यांना इथं आणलं म्हणे. तो अगुणा आणला म्हणे कुठं आमच्यामध्ये, आणि इकडं आणला आणि आमची घरं त्याला दाखवू दिली. आता तो चिटकून बसला, निघायला काय तयार नाही. तुम्ही विचार का, ज्याला देवांनी धरलं, देव त्याला कधी सोडत नाही. म्हणून देवाने आम्हाला धरलं पाहिजे, पण आम्ही देवाला धरतो, पण कधी कधी आमच्या मनातला आम्ही तेव्हा त्याला सोडून पण देऊ शकतो आणि देतोच. पण ज्यावेळेस देव धरतो तो आम्हाला मरेपर्यंत नाहीच नाही, पण कधीच आम्हाला तो सोडत नाही. मेल्यावरही तो आमच्यासोबत राहतो. म्हणून भगवंताने धरलेलं आहे, म्हणून भगवंताने धरावं अशी आमची इच्छा पाहिजे, अशी आमची भावना पाहिजे. गवळणी म्हणती त्या देहूच्या तुकोबरायाने त्याला आणलेलं आहे. ठीक आहे म्हणे, आता काय करावं, खूप 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 चोऱ्या होत राहिल्या. मग सर्व गवळणी आता एकत्र आल्या, आणि एकत्र आल्यावर आज सर्व गवळणी ठरवलं की आता आपण काय करायचं, सर्व एकत्र येऊन त्या नंद पाटलाच्या दारापुढं जायचं आणि त्या यशोदेला हे घरांना मांडायचं. ठीक आहे म्हणे, सर्व गवळणी एकत्र झाल्या, यशोदेच्या पुढं आल्या. यशोदे, हा तुझा कृष्ण फार हट्टी आहे, फार चोर आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये जातो, पोरांना एकत्रित करतो, नुसता खातो म्हणे, सगळं उतरणं पावतणं करून येतो म्हणे, सगळा नास्तूच करतो. तर आता यशोदा माता म्हटली, आधी एक येत होती म्हणून विश्वास ठेवला नाही, आता सर्व गोकुळ आलेलं आहे, आता विश्वास ठेवावा लागेल. म्हणून भगवंताला पुन्हा आता यशोदेने आज्ञा केली. काय आज्ञा केली? उद्या जाई राना वेगवानी गोदना, वेगवानी गोदना, वेगवानी गोदना, वेगवानी गोदना, वेगवानी गोदना, वेगवानी गोदना. अरे
तर लगेच तर टाईम झाला आहे की नाही, म्हणून पुढं उरकून टाकलं. आज भगवंत सकाळी झाले, माता यशोने आज्ञा केली आहे उद्या गाया घेऊन शिक्षा आहे, आज्ञा केलेली आहे गाया घेऊन उद्या रानात जायचं आहे. भगवंत सकाळी उठल्यावर सर्व गायांना घेतलं, गोपाळांना एकत्र केलं. गोपाळांना एकत्र करून भगवंत आता कुठं गेले, यमुनेच्या तटावर गेलेले आहे, वृंदावनामध्ये गेलेले आहे. आणि वृंदावनमध्ये गेल्यावर भगवंत गोपाळांना सांगतं की आता आपण काय करू, हे गायांना चरून देऊ म्हणे. आणि चरून देता आपण काय करू, आता गाया तोपर्यंत चरत आहे, आपण एकटं बसून तर काही करू शकत नाही, मग काय करू, खेळ खेळूया म्हणे. पण कोणते कोणते खेळ खेळ, हमामा पोरे हमामा घुमडी वाजे घमा, हमामा पोरे हमामा घुमडी वाजे घमा, हमामा पोरे हमामा घुमडी वाजे, हमामा पोरे हमामा घुमडी वाजे घमा. भक्तु भक्ति भगवान त्रिगुण खेळ खेळ विठी डांग पुरा खेळ विठी डांग, खेळ विठी डांग पुरा खेळ विठी डांग. अबक सुबक दिबक भक्तु भक्ति भगवान त्रिगुण खेळ मांडू, भगवान त्रिगुण खेळ मांडू. खेळे भाऊराज भाई भोवला, खेळे भाऊराज भाई भोवला, भवरा हे भवराज बाई भवरा. या राधिकेचा या राधिकेचा या राधिकेचा या राधिकेचा नवरा 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 खेळे भाऊराज बाई भवरा हे भवराज बाई भवरा. नकारणी अरे कांदोबा खेळ डाव जाऊ नकारणी, खेळ डाव लावून करडी, खेळ डाव लावून लढी. किती करशील रे कुरघोडी, किती करशील रे कुरघोडी, खेळ डाव लावून करडी, खेळ डाव लावून लढी. 5-6 खेळ खेळलो आपण 2 मिनिटात, आहे की नाही. भरपूर खेळ झाले, आता पोटाकडे पण पाहावं लागेल ना. खेळ खेळता खेळता चेंडू पुढे जाऊन पडला, डोहात जाऊन पडला. डोहात पडलं तुम्हाला माहिती आहे, भगवंत तिथं गेले, कालियाचं मर्दन केलं. पुन्हा 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 भगवंत असेच खेळ खेळत राहिले, गाया सरत राहिल्या, भगवंत खेळ खेळत राहिले. खेळता खेळता भगवंताला आता सर्व गोपाळांना भुका लागल्या. गोपाळ म्हणते, देवा आता खूप वेळ झाला, आता 12ला 1 मिनटं कमी आहे, 5 मिनटं कमी आहे, म्हणून भरपूर वेळ झालेला आहे. आमटीची तयारी झालेली आहे, भाकरीची तयारी झालेली आहे, म्हणून आता वेळ निघत चाललेला आहे. गोपाळ पोरं म्हणतात, देवा आता खावं लागेल, झाली निहारीची वेळ, आहे की नाही. आता शुद्धोऱ्या आणा असं म्हणतात. भगवंत म्हणतात आता शुद्धोऱ्या गोळा करा. भगवंताने रिंगण केलं, मध्यभागी देव बसलेले आहे. सर्वांच्या भाकरी एकत्र केल्या, सर्वांचे कालूनं एकत्र केले, सर्वांचं माखण एकत्र केलं, त्याचा काला केला. भगवंत एकामेकाच्या मुखामध्ये देतात आहे, त्यांच्या मुखातलं ते खातात आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये काला देत आहे. आपणही आता या ठिकाणी काला प्रत्येकाला देणार आहे, प्रत्येकाने तो ग्रहण करायचा आहे आणि चित्तातले वाईट विचार काढून टाकायचे आहे, कायमस्वरूपी भगवंताला धारण करायचं आहे. याच्यासाठी आता आम्हाला काला करायचा आहे. अंडीचा काल ज्ञानेश्वर माऊली होईल. शिंकेला वियले दुरी होतो तिघाचे वरी तुम्ही तिच्या धारा घ्यारे दोहीच्या गोपरा चला म्हणे हाती टोकाने कवणे रे दोन्हीकडे मुख पसरवणे ला कृष्ण म्हणे अवघाजने या ब्रह्मादिका उत्तम लोकादा म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी बोलिले कुडी वेडेवा चारेला अधिकार म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम
ज्ञानदेव तुकाराम हो झाले समाधान तुमचे धरिले चरण आता उठावे से मनावे तो नाही नारायण तुका म्हणे भोगे नारी वारी लाला आता उठावे से मनावे तो नाही नारायण आजी करोनी आरती चक्र पाणी हो आजी पुरावे नव सौरण्य काळ हा दिवस पाहू चक्रा पुण्यवंत तुम्ही मुरले नव सौरण्य तुका वाही टाळी उभा सन्निध जवळी आज पुरावे नव सौरण्य काळ हा दिवस म्हणे केशवाची देखोने राहिलो तटस्थे प्रेम सप्रेम आरती गोविंदा देव धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन प्रौढानी मुग्धा वाळती परमानंद धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन नामा म्हणे केशवाची देखोने राहिलो तटस्थे धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन झोपले ज्ञान जगे जगती कोणे अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती महादेवल तेजा सेवक सत्संग मनोवेदना माझ्या प्रगटूय बोले विश्व ब्रह्मच केले राम जनार्दनी धरणी केले आरती राजा महाकैवल्य तेजा सेवती सर्वसंग मनोवेदना माझा राजा सागरात पाषाण तारिले कैसे तो वाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा काय दाखवे आरती तुकिता तुलने से ब्रह्मा तुका से आले चरणे मस्तक आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती काय दाखवे आरती तुकाराम आरती साई बाबा सौख्यदातार देवा चरणार जतली रावदासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा आजारुनी आनंद स्वस्वरूपी राहे दंगा गोघोष जनादारी निज डोळा श्रीरंगा डोळा श्रीरंगा आरती साई बाबा दयामणी तैसा भाव तया तैसा अनुभव दाविसे दया गणा ऐसी तुझे माव आरती साई बाबा तुमचे नाम द्याता हरे संस्कृती व्यथा अगाध वचरणे मार्ग दावेचे आयाता दावेचे अनाथा आरती साई बाबा कलियुगे अवतार सगुण साचार अवतीर्ण झाला स्वामी दत्तात्रेय आरती साई बाबा आषाढ दिवसा गुरुवारी वारी बहुपंड पावन भयाने वारी आरती साई बाबा माझ्या गय देवा तवा चरण देवा मागणे देवा देवा आरती साई बाबा इच्छिता दिन निर्मल तोयन धूप आधारे माधारा आपोले माता आरती साई बाबा दातार देवा चरणार गतनी भक्ता विसावा आरती साई बाबा माग
मागणे ते क तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतास निरवी हेची मज दे तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई देवी पायी संताची या संतास निरवी हेची मज देई आणि